नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 11वी विषय मराठी आपल्या युवक भारती या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील विभाग क्रमांक 5 हा व्याकरणाचा आहे आणि यामधील दुसरा घटक काव्यगुण आज आपण अभ्यासणार आहोत. या काव्यगुणामध्ये प्रसाद, माधुर्य व ओज हे 3 काव्यगुण आपण अभ्यासणार आहोत. स्वाध्यायासह सोप्या भाषेत स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की ऐकायला मिळेल असा माझा ठाम विश्वास आहे. चला मग आपण हा व्याकरणाचा जो दुसरा घटक आहे काव्यगुण तो आपण अभ्यासूया. विद्यार्थी मित्र हो, सर्वप्रथम आपण काही उदाहरणं समजावून घेऊया. खालील उदाहरणे वाचून त्यातून व्यक्तीचा कोणता गुण दिसतो ते लिहा. आता आपण आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणता ना कोणता तरी गुण असतो. तर मग त्या गुणांपैकी कोणता गुण इथे खाली दिलेल्या उदाहरणांमधून आपल्याला दिसून येतो तो आपल्याला ओळखायचा आहे. पहा, इथं पहिलं उदाहरण दिलेलं आहे. पराक्रमी व्यक्ती रणांगणावर येणाऱ्या मृत्यूला घाबरत नाहीत. याचाच अर्थ काय की पराक्रम हा गुण जो आहे की जो व्यक्तीच्या ठिकाणी असतो तर तो इथे आपल्याला दिसून येतो. आता दुसरं उदाहरण पहा. रामरावांनी आपली सर्व मालमत्ता वृद्धाश्रमाला दान केली. म्हणजे इथे दानाचा गुण जो आहे म्हणजेच उदारता हा गुण जो आहे प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी असतो तर तो उदारता हा गुण रामरावांच्या ठिकाणी आहे हे आपल्याला दिसून येते. आता पहा, तिसरं उदाहरण दिलेलं आहे. पूर्वीच्या काळी अनेक विद्यार्थी श्रीमंत मनाच्या लोकांकडे वार लावून जेवत असत. म्हणजे जी माणसं मनानं मोठी आहेत अशांच्याकडे काही विद्यार्थी ज्यांची परिस्थिती नाही तर त्यांना वार लावून जेवावं लागायचं. आता याच्यामध्ये आपल्याला ही करुणा हा जो काही गुण आहे की जो ह्या श्रीमंत मनाच्या लोकांच्याकडे असतो तर तो आपल्याला दिसून येतो. आता पुढचं उदाहरण पहा की संतांनी परोपकार हीच जीवनाची इति कर्तव्यता मानली. आता संत म्हटलं की त्यांच्या ठिकाणी हा असणारा परोपकार गुण जो आहे तर तो असतोच आणि इथे या संतांच्या ठिकाणी असणारा परोपकार गुण या उदाहरणातून आपल्याला दिसून येतो. आता पहा, पक्षाचे पिल्लू झाडावरून पडून गतप्राण झाल्याने पाहून पक्षाचे पिल्लू झाडावरून पडून गतप्राण झाल्याचे पाहून तो कळवळला. अर्थातच इथं जी काही घटना घडलेली आहे तर त्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की संवेदनशीलता हा गुण जो आहे तर तो इथे त्या व्यक्तीच्या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो. त्याशिवाय कुणाचंही मन उगाचच कळवळणार नाही. आपल्याला जर खरंच वाईट वाटलेलं असेल तर असा कुठलाही संवेदनशील व्यक्ती असू दे की त्याला नक्कीच त्या ठिकाणी तो अशा प्रकारची घटना घडल्यानंतर हळहळणार आहे आणि इथे आपल्याला हा संवेदनशीलता गुण दिसून येतो. आता इथे आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की ही जी काही उदाहरणं आहेत तर ह्या उदाहरणांमधून व्यक्तीमधील पराक्रम, उदारता किंवा औदार्य त्याला म्हणतो आपण, परोपकार म्हणजे इतरांसाठी काहीतरी करण्याची वृत्ती, संवेदनशीलता, इतरांच्या सुखदुःखाशी समरस होण्याची वृत्ती आणि करुणा म्हणजे दयाभाव यांसारखे गुण जे असतात तर ते आपल्याला दिसून येतात आणि आपल्याला प्रत्येक व्यक्तीच्या ठायी असणारे हे सगळे गुण माहिती आहेत. आपल्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे काही गुण असतात आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा आपण या गुणांचा शोध घेतला तर आपल्याला नक्की हे गुण त्यांच्यामध्येही असलेले आपल्याला दिसून येतात. आता व्यक्तीप्रमाणे काव्यातही गुण असतात. आता जसं व्यक्तीमध्ये या प्रकारचे गुण आपल्याला दिसून येतात तसं काव्यामध्ये सुद्धा काही गुण असतात. अशा गुणांमुळे काव्य उठावदार व प्रभावी होण्यास मदत होते हे खालील तुलनेतून स्पष्ट होते. आणि काव्यामध्ये असणारे जे काही गुण असतात तर त्या गुणांमुळं काव्य अधिक उठावदार होत असतं, अधिक प्रभावी होत असतं, अधिक रसिकांना ते आवडतं, ते वाचलं जातं आणि हे जे काही काव्यामध्ये असणारे जे गुण असतात तर ते फार महत्त्वाचे असतात आणि या गुणांमुळेच हे जे काव्य आहे ते अधिक लोकांना आवडतं, ते उठावदार होतं, ते अधिक प्रभावी होतं, परिणामकारक होतं. या दृष्टीने काव्यातील गुणांचं महत्त्व आहे. जसं व्यक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या या गुणांचं महत्त्व आहे अगदी त्याचप्रमाणे काव्याच्या ठिकाणी सुद्धा काही गुण असतात की ज्या गुणांमुळं काव्य अधिक प्रभावी होण्यास मदत होत असते. तर ते आपल्याला इथे खाली व्यक्ती आणि काव्य यांच्यामध्ये जी तुलना केलेली आहे यावरून अधिक लक्षात येणार आहे. आता आपण सर्वप्रथम व्यक्तीच्या बाबतीमध्ये ह्या गुणांचं महत्त्व समजून घेऊया. पहा, व्यक्तीच्या ठिकाणी अनेक गुण असतात. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की व्यक्तीच्या ठिकाणी
अनेक गुण असतात, त्याची उदाहरणं आपण बघितलेली आहेत. आता विविध गुणांमुळे व्यक्तीचे चरित्र खुलते आणि हे जे काही सगळे गुण आपल्यामध्ये असतात, मग अगदी आपल्यामध्ये समजा प्रामाणिकपणा हा गुण असेल, धैर्य हा गुण असेल, उदारता हा गुण असेल, परोपकारता हा गुण असेल, तर अर्थातच त्या ठिकाणी आपलं व्यक्तिमत्व जे आहे तर ते अधिक प्रभावी होत असतं. आपल्यामध्ये असणारे हे गुण जे असतात ते इतरांना सुद्धा आवडत असतात. इतरांच्या उपयोगी पडणारी एक व्यक्ती म्हणून अशा लोकांना ओळखलं जातं. तर व्यक्तीचं एक चरित्र असतं आणि प्रत्येकाचं एक व्यक्तिमत्व असतं आणि त्या व्यक्तिमत्वाच्या ठिकाणी असणारे हे गुण जे असतात तर ते त्या व्यक्तीला अधिक उठावदारपणा आणण्याचं काम करत असतात. आता पुढचा गुण, त्या गुणाचा फायदा काय होतो तर व्यक्तीचं व्यक्तिमत्व त्याला बहुश्रुत बनवते आणि अशा पद्धतीनं ह्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असणारे ह्या विविध गुणांचं जे मिश्रण आहे तर त्याच्यामुळे त्याला बहुश्रुत जे आहे तर ते बनवलं गेलेलं असतं. म्हणजे एकाच वेळेला अनेक गुण जे असतात तर ते ह्या व्यक्तीमध्ये असल्यामुळं तर तो अनेक गोष्टी एकाच वेळेला जाणून घेऊ शकतो. म्हणजे ह्या गुणांचं जे महत्व आहे तर ते अशा प्रकारे आपल्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीनं असतं. आता तसं काव्याच्या ठिकाणी जे गुण असतात तर त्या गुणांचं काय महत्व आहे तर काव्याच्या ठिकाणी सुद्धा काही गुण असतात. जसं व्यक्तीच्या ठिकाणी काही गुण असतात तसं काव्याच्या ठिकाणी सुद्धा काही गुण असतात. आता विविध गुणांमुळे काव्य सुंदर व उठून दिसते, की जसं विविध गुणांमुळे व्यक्तीचं चरित्र खुलतं, व्यक्तीचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी दिसतं, अगदी तशाच पद्धतीनं काव्याच्या ठिकाणी असणारे जे गुण असतात त्या गुणांमुळे काव्य अधिक सुंदर व उठावदार दिसत असतं. आणि पुढे पहा की गुणांमुळे काव्याला सौंदर्याचा साज चढतो. जसं व्यक्तीचं व्यक्तिमत्व ह्या गुणांमुळं अधिक बहुश्रुत बनतं, अगदी त्याच पद्धतीनं काव्याच्या ठिकाणी असणारे जे गुण आहेत तर त्या गुणांमुळं त्या काव्याला सौंदर्याचा साज चढतो. ते काव्य जे आहे ते अधिक सुंदर बनतं. म्हणजेच व्यक्ती आणि काव्य या प्रत्येकाच्या ठिकाणी जे गुण असतात त्या गुणांचं असणारं महत्व, त्या गुणांची तुलना जी आहे तर ती अशा प्रकारची आहे. आणि यावरून आपली एक गोष्ट अशी लक्षात येते की व्यक्तीचं व्यक्तिमत्व समृद्ध बनण्यासाठी त्या व्यक्तीच्या ठिकाणी काही गुण आवश्यक असतात आणि त्याचप्रमाणे काव्य सुद्धा अधिक प्रभावी होण्यासाठी, परिणामकारक होण्यासाठी, उठावदार होण्यासाठी त्या काव्यामध्ये काही गुण असावे लागतात. आणि हे गुण जितके छान प्रकारे आलेले असतील त्यावरती त्या काव्याचं जे सौंदर्य आहे तर ते अवलंबून असतं. आणि असं जे काही काव्य असतं तर त्या अर्थातच रसिकांच्या पसंतीला येत असतं आणि असं काव्य लोकांना आवडत असतं. अशा प्रकारे आपल्याला ह्या काव्यगुणांचं जे महत्व आहे तर ते समजून घ्यायचं आहे. आता बघा, काव्याच्या ठायी असणाऱ्या गुणांचा विचार आपण करूया. आता व्यक्तीच्या गुणांचा आपल्याला इथे विचार करायचा नाही, विचार करायचा आहे तो काव्याच्या ठिकाणी असणारे जे विविध गुण आहेत की त्या गुणांमुळे काव्य कसं सुंदर बनतं, या काव्याला कसा सुंदरतेचा साज चढतो ते आपल्याला इथे काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. मग काव्याच्या ठायी म्हणजे ठिकाणी कोणते गुण असतात तर आपण जर बघितलं, या काव्यगुणांचा जर विचार केला तर श्लेष, प्रसाद, समता, माधुर्य, सुकुमारती, अर्थव्यक्ती, म्हणजे सुकुमारता, अर्थव्यक्ती, उदारता, ओज, क्रांती आणि समाधी असे 10 काव्यगुण आहेत. म्हणजे काव्यामध्ये असणारे गुण हे विविध आहेत. ते साधारणपणे 10 काव्यगुण आहेत असं मानलं जातं. आता आपल्याला मात्र इथे काय करायचं आहे की प्रमुख काव्यगुणांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे काव्यरचनेतील अनेक काव्यगुणांपैकी हे प्रसाद, माधुर्य व ओज हे 3 गुण महत्वाचे होत आणि या 3 काव्यगुणांचा विचार आपल्याला या घटकामध्ये करायचा आहे. म्हणजे आता तुमच्या हे लक्षात आलेलं असेल की व्यक्तीच्या ठिकाणी असणारे गुण जसं व्यक्तीला समृद्ध बनवतात तसं काव्याच्या ठिकाणी असणारे जे गुण असतात ते काव्याला सौंदर्याचा साज चढवतात. काव्याच्या ठिकाणी एकूण 10 प्रकारचे काव्यगुण असतात. त्यापैकी प्रसाद, माधुर्य व ओज हे 3 गुण महत्वाचे आहेत आणि या 3 गुणांचा अभ्यास आपल्याला आता करायचा आहे. चला तर मग आपण प्रसाद, माधुर्य व ओज या 3 गुणांविषयी आपण माहिती घेऊया. पहा, पहिला गुण आहे म्हणजे ह्या गुणांची माहिती घेण्यापूर्वी आपण या काव्यगुणातील शब्दांची जी वैशिष्ट्ये आहेत तर ती समजावून घेऊया.
पहा, इथे सोपे, सुटसुटीत, उच्चारण्यास सहज सुलभ असे शब्द हे या काव्यगुणांचं महत्व असतं. म्हणजे आपण जे आता प्रसाद, ओज, माधुर्य हे जे काही काव्यगुण अभ्यासणार आहोत, तर ह्या काव्यगुणामध्ये जे काही शब्द येतात किंवा हा काव्यगुण म्हणजे प्रसाद गुण असेल, माधुर्य गुण असेल, ओज गुण असेल, तर हे गुण ह्या काव्यामध्ये येत असताना ज्या शब्दांनी हे गुण व्यक्त होतात, तर त्या शब्दांची वैशिष्ट्ये आपण समजून घेतो आहोत की हे शब्द जे असतात की सोपे, सुटसुटीत आणि उच्चारण्यास सहज सुलभ असे असतात की जे सगळ्यांना समजण्यास सोपे असतात आणि सगळेजण आवडीनं हे शब्द वाचू शकतात, त्याचा अर्थ समजून घेऊ शकतात, उच्चारायला सुद्धा हे शब्द सहज सोपे असतात. जर समजा असे शब्द दुर्बोध असतील तर मग काही लोकांना ते कळणार नाहीत, उच्चार सुद्धा करता येणार नाही आणि मग अशा वेळेला ते कठीण वाटायला लागतं. परंतु हे काव्यगुण असतील तर ह्या काव्यगुणांचे हे वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये असणारे जे शब्द असतात ते सोपे, सुटसुटीत आणि उच्चारण्यास सहज सुलभ असे असतात. आता पुढे सांगितलेलं आहे की शब्दांमध्ये नाद मधुरता असते, म्हणजे शब्दांमध्ये एक प्रकारचा ताल असतो, एक प्रकारचं माधुर्य असतं आणि सुंदरता असते, गोडवा असतो या शब्दांमध्ये. हे या काव्यगुणांमधील शब्दांचं वैशिष्ट्य आहे. शब्दांमध्ये गेयता व त्या शब्दांच्या अर्थाचा आंतरिक गोडवा हे सुद्धा याचं वैशिष्ट्य आहे की या सगळ्या शब्दांना गेयता प्राप्त झालेली असते. म्हणजे रसिकांच्या तोंडावरती ह्या ज्या काही कवितेच्या ओळी असतात त्या सहजपणे कधी येऊन बसत असतात, जेव्हा ते काव्य जे आहे तर त्या काव्यामध्ये गेयता असते. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एखादं काव्य अशा पद्धतीनं गाण्यास सहज सुलभ असेल तर त्या ओळी ज्या असतात त्या पाठ कराव्या लागत नाहीत, त्या सहजपणे आपल्या जिभेवरती रुळतात आणि असं भाग्य जे आहे ते काहीच कवितांना लाभत असतं. म्हणजे या शब्दांमध्ये गेयत असते आणि त्या शब्दाचा एक अर्थाचा एक आंतरिक गोडवा असतो की त्या शब्दामधून व्यक्त होणारा जो अर्थ असतो तर तो सुद्धा गोड असतो, मधुर असतो. आणि काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा भाव हा सुद्धा खूप महत्वाचा असतो. म्हणजे अशा पद्धतीनं सोपे, सुटसुटीत, उच्चारण्यास सहज सुलभ असे शब्द हे काव्यगुणातील शब्दांचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर शब्दांमध्ये या नादमाधुरी असतं, शब्दांमध्ये गेयता व त्या शब्दांच्या अर्थाचा जो आंतरिक गोडवा आहे तर तो सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण असतो. आणि काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा जो भाव असतो की जो रसिकांना कळत असतो किंवा कवींना जो व्यक्त करायचा भाव असतो की तो सहजपणे रसिकांपर्यंत पोहोचतो, वाचकांपर्यंत पोहोचतो, तर तो भाव महत्वाचा असतो. आणि काव्यगुणातील हे शब्द जे असतात तर ते सहजपणे हा भाव लोकांपर्यंत, वाचकांपर्यंत, रसिकांपर्यंत सहज पोहोचवतात. म्हणजे अशा प्रकारच्या शब्दांमधून काव्याची शोभा वाढते, ती काव्यगुणे श्रवणीय ठरतात, म्हणजे ऐकण्यासारखी असतात ती आणि रसिकांना मुखोद्गत होतात आणि सहजपणे लोकांना ती तोंडपाठ होतात. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या काव्यगुणांचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे हे काव्यगुण असतात म्हणूनच त्या ठिकाणी त्या शब्दांची जी श्रवणीयता आहे म्हणजे कानाला मधुर वाटतील अशा प्रकारचे हे शब्द असल्यामुळं ते किती ऐकू आणि किती नको असं त्या ठिकाणी रसिकांची अवस्था होऊन जाते आणि आपोआपच त्या ठिकाणी हे सगळं काव्य रसिकांच्या तोंडामध्ये सहजपणे रुळून जातं. म्हणजे असा हा जो काही भाग आहे तो ह्या काव्यगुणातील शब्दांचा आहे आणि म्हणून हे काव्यगुण असले की ही जी शब्दांचं सौंदर्य आहे तर ते वाढत असतं. आता यातील पहिला काव्यगुण जो आहे तो म्हणजे प्रसाद. आता प्रसाद म्हणजे काय हे आपल्याला पहिल्यांदा समजावून घ्यायचं आहे. आता बघा, प्रसाद याचा अर्थ जो आहे तर तो सुलभता आणि सोपेपणा. म्हणजे आपल्याला प्रसाद हा गुण काव्यामध्ये जेव्हा असतो, अर्थातच प्रसाद हा गुण ज्या शब्दांच्या आधारे व्यक्त होत असतो तर ते सगळे शब्द जे असतात ते सुलभ असतात, म्हणजे अगदी साधे, सोपे, सुटसुटीत असतात. सोपेपणा त्याचं वैशिष्ट्य असतं. काव्य ऐकल्यानंतर किंवा काव्य वाचल्यानंतर सहज अर्थबोध करून देणारा जो गुण असतो त्याला प्रसाद म्हणतात. आणि काव्य ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर अगदी सहजपणानं जो अर्थबोध आहे तर तो होत असतो. त्यासाठी कुठला विशेष प्रयत्न आपल्याला करावा लागत नाही, रसिकांना कुठला प्रयत्न करावा लागत नाही आणि यालाच त्या ठिकाणी हा जो गुण असतो त्याला प्रसाद असं म्हणतात. या गुणाने युक्त असलेल्या काव्याला प्रासादिक काव्य असे म्हणतात. म्हणजे आपण म्हणतो बघा की अमुक काव्यपंक्तीमध्ये प्रसाद हा गुण आढळतो किंवा हे काव्य प्रासादिक काव्य आहे, याचा अर्थ हाच आहे की याच्यामध्ये असणारे जे शब्द असतात तर ते सुलभ असतात, सोपे असतात आणि ऐकल्यानंतर काव्य किंवा वाचल्यानंतर आपल्याला सहज अर्थबोध त्याच्यातून होतो. आणि मग असं काव्य जिथे असतं तेव्हा आपण म्हणतो की या काव्यामध्ये प्रसाद हा गुण आहे किंवा हे काव्य प्रासादिक आहे, म्हणजे प्रसाद गुणांनी युक्त आहे. म्हणजे एवढा आपल्याला भाग जरी प्रसाद या गुणाचा कळला तरी आपल्याला कवितेकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्यामध्ये निर्माण होईल आणि कोणत्या काव्यपंक्तीतून हा आपल्याला प्रसाद हा गुण दिसून येतो
हे सुद्धा आपल्याला सहजपणे सांगता येतं. म्हणजे जिथं जिथं ह्या शब्दांमधून व्यक्त होणारा जो अर्थ आहे तर तो सहज अर्थ व्यक्त होत असेल, शिवाय हे सगळे शब्द जे असतील ते सुलभ असतील, सोपे असतील आणि अशा प्रकारचा भाव जो आहे की हा सुलभतेचा असेल, सोपेपणाचा असेल किंवा सहज अर्थबोध आपल्याला होत असेल तर अर्थातच तिथं प्रसाद हा गुण आहे हे आपण त्या ठिकाणी जाणून घेतलं पाहिजे. आता प्रसाद गुणाची वैशिष्ट्ये काय आहेत किंवा लक्षणं काय आहेत, तर हा काव्यगुण सर्व रसांना पुष्टी देतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे काव्यातले 9 रस जे आहेत तर त्या सगळ्या रसांना एक प्रकारे हा काव्यगुण प्रसाद जो आहे तर तो पुष्टी देतो. म्हणजे सर्वसाधारणपणे सगळ्या रसांमध्ये हा प्रसाद हा गुण जो आहे तर तो सहजपणाने येत असतो. हा काव्यगुण उत्पन्न होण्यासाठी शब्द नित्य परिचयाचे व वाक्यरचना सरळ असावी लागते. आणि हा जो काही काव्यगुण आहे तर तो निर्माण होण्यासाठी जे शब्द त्या काव्यामध्ये वापरलेले असतात ते लोकांच्या नेहमीच्या परिचयाचे असले पाहिजेत आणि त्याची वाक्यरचना जी आहे ती सुद्धा सरळ आणि साधी आणि सोपी असली पाहिजे. म्हणजे जिथं प्रसाद गुणाचं हे वैशिष्ट्य आहे. आणि साधी सोपी सरळ शब्दरचना हे या प्रसाद गुणाचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. सोपी सुबोध व चटकन अर्थ समजणारी रचना म्हणजे प्रासादिक रचना आणि अशा प्रकारे प्रसाद गुण जो काव्यामध्ये आढळतो त्याची ही वैशिष्ट्ये आहेत. आणि ही वैशिष्ट्ये आपण जाणून घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की प्रसाद हा गुण जो आहे तो एकतर रसिकांच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे, कारण याच्यामध्ये आलेले सगळे शब्द जे असतात ते साधे सोपे सुटसुटीत असतात आणि आपल्याला सहज अर्थबोध जो आहे तो सुद्धा या शब्दांमधून व्यक्त होत असतो. आणि म्हणूनच लोकांना ह्या अशा प्रकारचं जे काव्य आहे तर ते आवडत असतं. आता या प्रसाद गुणाची वैशिष्ट्ये आपण समजून घेतली. आता प्रसाद गुणाची उदाहरणं आपण पाहूया. म्हणजे आपल्याला काव्यामध्ये प्रसाद हा गुण कसा ओळखायचा हे आपल्याला लक्षात येईल. पहा, प्रसाद गुणाचं पहिलं उदाहरण इथं आपण घेतलेलं आहे. बालकवींच्या काव्यातील ह्या ओळी आहेत. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. आता आपल्याला ह्या कवितेच्या ओळी माहिती आहेत, परंतु हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे यातले सगळे शब्द पहा, त्याच्यामध्ये किती साधे सोपे सरळ शब्द वापरलेले आहेत. सहज अर्थबोध आपल्याला इथं झालेला आहे आणि प्रत्यक्ष ते चित्र जे आहे तर ते आपल्या नजरेसमोर या शब्दांच्या साह्यानं बालकवींनी उभं केलेला आहे. म्हणजे इथे प्रसाद हा गुण जो आहे तर तो हा अशा प्रकारचा असतो की हे सगळे शब्द साधे सोपे आणि सुटसुटीत असतात. पुढे बघा, इंदिरा संतांच्या काव्यातील हे उदाहरण आहे. पडवळा भोपळ्यांची आळी ठेविली भाजून. म्हणजे अशा पद्धतीनं पडवळ असेल, भोपळा असेल यांची आळी भाजून ठेवलेली आहेत असं सहजपणे इंदिरा संत या काव्यातून सांगतात. आणि एक प्रकारे प्रसाद हा गुण जो आहे तर तो इथं आपल्याला आलेला दिसतो. आता पुढचं ज्या ओळी आहेत त्या सुद्धा बालकवींच्या काव्यातील आहे. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी लेवून निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटांतून. किती सुंदर आणि सहज वर्णन जे आहे ते या शब्दांमधून आपल्याला केलेलं दिसून येतं. म्हणजे प्रसाद हा गुण जो आहे तो हा अशा प्रकारचा आहे. पुढचं उदाहरण आपण बघूया. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके मग मिळते भाकर. बहिणाबाई चौधरींच्या या ओळी आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत की अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके मग मिळते भाकर. म्हणजे या ओळींमधून आपल्याला प्रसाद हा गुण कसा त्या ठिकाणी इथं आलेला आहे, काव्यगुण हा कसा इथं आलेला आहे हे सहजपणे लक्षात येतं. आणि प्रसाद गुणाची सगळी वैशिष्ट्ये आपल्याला इथं सहजपणे सांगता येतात. वापरलेले शब्द सगळ्यांच्या परिचयाचे आहेत, ते साधे सोपे आहेत आणि सहज अर्थबोध करून देणारे हे शब्द आहेत. म्हणजे अशा प्रकारचं काव्य हे प्रसाद गुणाचं काव्य आहे. प्रसाद गुण हा या काव्यामध्ये आलेला आहे हे आपल्याला लक्षात येतं. पुढचं उदाहरण आपल्याच पाठ्यपुस्तकातील कवितेतून घेतलेलं आहे की बासी मर्ढेकरांच्या ह्या ओळी आहेत. अडलीस आणि पुढे जराशी हसलीस मागे वळूनी पहाणे विसरलीस का हिरवे दागे. म्हणजे अतिशय सुंदर अशा पद्धतीच्या ह्या ओळी ज्या आहेत या ओळींमधून प्रसाद गुण आलेला आपल्याला दिसतो. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता होत भुईवर गेलं आभायात. बहिणाबाई चौधरींच्या या ओळी आहेत. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. आता आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकातील ही उदाहरणं पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की प्रसाद हा गुण जो आहे तर तो हा अशा प्रकारे काव्यामध्ये आलेला असतो. त्यामुळे काव्य अधिक सुंदर होतं. आता पुढचा काव्य गुण आहे तो म्हणजे माधुर्य. आता पहिल्यांदा माधुर्य म्हणजे काय आपण बघूया. माधुर्य म्हणजे गोडवा. काव्यात सोप्या शब्दांप्रमाणेच कोमल किंवा मृदू वर्ण असलेले शब्द असतात. आता आपल्याला
कठोर वर्ण आणि मृदू वर्ण माहिती आहेत. क च ट त प असे वर्णांचे गट असतात आणि क ख म्हणजे प्रत्येक गटातील पहिले 2 वर्ण जे असतात ते कठोर वर्ण असतात आणि पुढचे जे 2 वर्ण असतात तर ते मृदू वर्ण असतात, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे अशा प्रकारच्या ह्या मृदू वर्णांचा उपयोग जो आहे तर तो या शब्दांमध्ये केलेला असतो. असे शब्द ऐकायला मधुर व सुखद वाटतात आणि असे जे शब्द आलेले असतात की सोप्या शब्दांप्रमाणेच हे कोमल मृदू वर्ण असलेले शब्द जेव्हा येतात तेव्हा ते ऐकायला अतिशय मधुर, गोड, सुखद वाटतात. अशा शब्दांचा वापर असलेल्या काव्यात माधुर्य गुण असतो. म्हणजे आपण म्हणतो की या काव्यामध्ये माधुर्य गुण आहे आणि या काव्यपंक्तीमध्ये माधुर्य आहे, तर तो गोडवा आहे असं आपल्याला सांगायचं असतं. आणि हा माधुर्य म्हणजे जो गोडवा आहे तर तो अशा प्रकारे त्या कवितेतील ओळींमध्ये आलेला असतो. आता आपण माधुर्य गुणांची सर्वप्रथम वैशिष्ट्य बघूया की मृदू वर्णाचा वापर केला जातो आणि मृदू वर्ण जे आहेत आपल्या वर्णमालेतील तर त्यातील मृदू वर्णांचा उपयोग जो आहे तर तो ह्या माधुर्य गुण व्यक्त करणारे जे शब्द असतात त्याच्यामध्ये मृदू वर्णांचा वापर केलेला असतो. अनुस्वार, ऱ्हस्व शब्द इत्यादींमुळे कर्णमधुरता येते. म्हणजे कानांना ऐकायला अतिशय गोड अशा पद्धतीचे हे शब्द असतात. अनुस्वार असतील, ऱ्हस्व शब्द असतील, म्हणजे आपल्याला ऱ्हस्व आणि दीर्घ म्हणजे ज्यांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो असे जे ऱ्हस्व शब्द आहेत तर त्यांच्यामुळं ही एक प्रकारची कर्णमधुरता जी आहे तर ती शब्दांमध्ये आलेली असते. रचनेतील गोडव्यामुळे मानवी मनाला प्रसन्नता प्राप्त होऊन आनंद मिळतो आणि रचनेमध्ये एक प्रकारचा जो गोडवा आहे तो निर्माण झाल्यामुळं मानवी मनाला म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या मनाला एक प्रसन्नता जी आहे ती उदाहरणं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येणार आहे की ते त्या ठिकाणी प्राप्त होते आणि आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आनंद जो आहे तर तो त्या काव्यातून मिळत असतो. आणि या काव्यगुणानं चित्तवृत्ती तल्लीन होतात. चित्तवृत्ती म्हणजे मनाची वृत्ती, म्हणजे आपलं मन सुद्धा एकरूप होतं की त्या काव्यामध्ये असणारा जो गुण आहे तो ऐकत ऐकत आपण इतके एकरूप होतो त्या काव्याबरोबर. आपण आणि ते काव्य आणि त्या काव्यातला जो सहज सोपा भाव जो आहे आणि ज्या शब्दांद्वारे तो व्यक्त झालेला आहे आणि त्या शब्दांमधला जो गोडवा आहे तो आपल्या मनापर्यंत आपल्या हृदयापर्यंत पोहोचलेला असतो. त्यामुळं ते काव्य आपल्याला अतिशय आवडतं. म्हणजे माधुर्य गुण जो आहे या माधुर्य गुणामुळं हे जे काही काव्य आहे ते कसं नटतं, काव्याला अधिक सौंदर्य कसं प्राप्त होतं, ते रसिकांना कसं त्या ठिकाणी आवडायला लागतं हे आपल्याला महत्वाचं आहे. आणि म्हणून माधुर्य गुण जो आहे तर तो काव्यामध्ये असणं आवश्यक आहे आणि त्याच्यामुळं काव्य अधिक सुंदर होतं, नटतं. आपण आता उदाहरणं बघूया. घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद, मधु सेवनानंद स्वच्छंद हा धुंद, मिटता कमलदल होई बंदी भृंग, तरी सोडीना ध्यास गुंजनात दंग. पुरुषोत्तम दार्व्हेकर यांच्या ह्या ओळी आहेत. घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद, मिलिंद म्हणजे भुंगा. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला इथं किती छान आणि सुंदर पद्धतीनं त्या शब्दांची रचना केलेली आहे पहा. म्हणायला सुद्धा किती सुंदर आणि छान वाटतं. घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद, मधु सेवनानंद स्वच्छंद हा धुंद, मिटता कमलदल होई बंदी भृंग, तरी सोडीना ध्यास गुंजनात दंग. आणि अशा पद्धतीनं हे मधुसेवन करण्यामध्ये हा भुंगा जो आहे तो किती दंग झालेला आहे याचं सहज सुंदर वर्णन जे आहे ते इथं पुरुषोत्तम दार्व्हेकरांनी केलेलं आहे. आता पुढचं उदाहरण पहा भासी मर्ढेकरांचं आहे. अनोळख्याने ओळख कैशी गतजन्मींची द्यावी सांग, कोमल ओल्या आठवणींची येतल्याच जर बुजली रांग. म्हणजे किती सुंदर काव्य आहे. अनोळख्याने ओळख कैशी गतजन्मींची द्यावी सांग, कोमल ओल्या आठवणींची येतल्याच जर बुजली रांग. म्हणजे भासी मर्ढेकरांनी इथं ज्या काही काव्यपंक्तीमध्ये हा एक वेगळ्या प्रकारचा जो गोडवा निर्माण केलेला आहे तर तो इथे आपल्याला सहजपणाने लक्षात येतो आणि म्हणून या कवितेतल्या ओळीमध्ये माधुर्य आहे असं आपण म्हणतो. म्हणजे माधुर्य हा गुण जो आहे तो या काव्यामध्ये आहे. आता पुढचं उदाहरण आपण बघूया. माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले. आणि यशवंत मनोहरांच्या या ओळी आहेत काव्यातील की माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले. आणि अशा पद्धतीनं हे जे काही निखारे आहेत की मनातले जे निखारे आहेत, भाव जे आहेत तर माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले आणि आईने त्या ठिकाणी जवळ घ्यावं तसं ह्या निखाऱ्यांना पोटाशी घेण्याचं काम जे आहे तर ते केलेलं आहे. म्हणजे यशवंत मनोहरांनी इथं जी भावना व्यक्त केलेली आहे तर ती इतक्या मधुर शब्दामध्ये व्यक्त केलेली आहे आणि एक वेगळ्या प्रकारचा गोडवा या कवितेमध्ये निर्माण झाला. पुढचे आपण उदाहरण बघूया. बहिणाबाई चौधरींचं आहे. हिरवे हिरवे पान
हिरवे हिरवे पान लय फय जशी चोच, आलं वडाच्या झाडाले जसं पीक पोपटाचं. किती छान आणि सुंदर कल्पना इथं केलेली आहे की हिरवे हिरवे पान, लाल फय जशी चोच, आलं वडाच्या झाडाले जसं पीक पोपटाचं. म्हणजे बहिणाबाई चौधरींच्या या ओळी ज्या आहेत तर त्या आपण इथं घेतलेल्या आहेत, आपल्याच पाठ्यपुस्तकातील आहेत. आणि इथे सुद्धा आपल्याला हा जो माधुर्य गुण आहे तर तो इथं आपल्याला दिसून येतो. पुढे पहा, झाडांच्या मनात जाऊ ही कविता आहे नलिश पाटलांची. तर त्याच्यामध्ये सुद्धा कवी नलिश पाटील असं म्हणतात, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ. म्हणजे अशा पद्धतीनं ही जी मधुरता आहे, हा हे जे माधुर्य आहे काव्यातील तर ते आपल्याला इथं दिसून येतं. आता पुढचा जो गुण आहे तो म्हणजे ओज, ज्याला आपण तेज असं म्हणतो. आता बघूया ओज म्हणजे काय. तर ओज म्हणजे भाषेतील आवेश, उत्साह व जोमदारपणा. आणि साधारणपणे वीररसात्मक जे काही काव्य आहे त्याच्यामध्ये ओज हा गुण जो आहे तो आपल्याला विशेष करून दिसून येतो. म्हणजे ओज म्हणजे काय, तर भाषेतील आवेश, उत्साह, जोमदारपणा. आता काव्यातील या गुणाने अंगात वीरश्री संचारते, जोश उत्पन्न होतो आणि उत्साह संचारल्यासारखं होतं. आता या ओज गुणाची वैशिष्ट्ये काय आहेत, तर ह्या काव्यगुणात अंतःकरणाला उद्दीपित म्हणजे उद्दीपित करणारा गुणधर्म असतो. आणि ह्या काव्यगुणामध्ये अंतःकरणाला एक उत्तेजित करणारी भावना जी असते तर ती या काव्यपंक्तीतून व्यक्त केलेली असते. आणि म्हणून आपण म्हणतो की या काव्यामध्ये ओज हा गुण आहे. हा काव्यगुण वीर व रौद्र रसांना पुष्टीकारक आहे. आणि हा काव्यगुण जो आहे तो विशेष करून वीर आणि रौद्र रस जो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्त दिसून येतो. हा रस जो आहे वीर आणि रौद्र तर तो या ओज गुणाच्या साह्यानं व्यक्त होतो. हा काव्यगुण निर्माण होण्यास जोडाक्षरे, कठोर वर्ण, दीर्घ सामासिक शब्दांचा वापर होतो. आता आपल्याला जोडाक्षर माहिती आहेत. कठोर वर्ण मी आत्ताच सांगितलेलं आहे, क, च, ट, त, प हे जे काही वर्णमालेतील गट आहेत त्यातले पहिले प्रत्येक गटातील पहिले 2 वर्ण जे असतात त्यांना कठोर वर्ण आपण म्हणतो. आणि दीर्घ सामासिक शब्द जे असतात तर त्यांचा उपयोग या प्रकारच्या काव्यामध्ये केला जातो. या सर्व लक्षणांच्या वापराने भाषेत जोरकसपणा येतो व ओज गुण निर्माण होतो. आणि अशा पद्धतीनं ह्या सगळी जी काही लक्षणे ह्या ओज गुणाची आहेत तर याचा वापर काव्यामध्ये केला जात असल्यामुळे एक प्रकारचा भाषेमध्ये जो जोरकसपणा आहे, जो उत्साह आहे तर तो येतो आणि ओज हा गुण जो आहे तो निर्माण होतो. आता उदाहरणाद्वारे आपण हे समजावून घेऊया. पहा, उदाहरण आपण समजून घेऊया. खडक काजळी घोटून तुमचे मनगट भाऊ घडलेले, कडे कपारी मधील वनवे उरात तुमच्या दडलेले, काबूल कंदहार पथावर डंके तुमचे झडलेले. आणि अशा पद्धतीनं कुसुमाग्रजांनी इथं जे वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यातून एक प्रकारे जो जोश निर्माण केलेला आहे, जो उत्साह निर्माण केलेला तो फार महत्वाचा आहे. खडक काजळी घोटून तुमचे मनकट बाहू घडलेले, कडे कपारी मधील वनवे उरात तुमच्या दडलेले, काबूल कंदहार पथावर डंके तुमचे झडलेले. आणि अशा पद्धतीनं मराठ्यांच्या महापराक्रमाचं जे वर्णन आहे ते अतिशय आवेशपूर्ण, जोशपूर्ण, उत्साहवर्धक असं जे आहे ते कुसुमाग्रजांनी इथं केलेलं आहे. आणि त्या पराक्रमाची आठवण आपल्याला करून दिलेली आहे. पुढे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचं हे उदाहरण पाहिल्यानंतर हा ओज गुण कसा असतो हे तुमच्या लक्षात येईल. कडकडा फोड नभ, उडव उडू मक्षिका, खडबडवी दिग्गजात तुडव रवी मालिका, मांडवादळ उधळगिरी जशी मृत्तिका, खवळवी चहूकडे या समुद्रा. आता याच्यामधून जर आपण बघितलं तर कडकडा फोड नभ म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी नभाला कडा फोडण्यास इथं वि. दा. सावरकर सांगतात. म्हणजे एक प्रकारचा जोश जो आहे, उत्साह जो आहे तो इथल्या प्रत्येक शब्दातून, प्रत्येक ओळीतून व्यक्त झालेला आपल्याला दिसून येतो. आता सावरकरांची ही जी भाषा आहे ही आपल्याला माहिती आहे आणि मग आपल्याला हा जोश काय असतो, उत्साह काय असतो आणि काव्यातून तो कसा मांडता येतो हे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या काव्यातून आपल्याला दिसून येतो. म्हणून हे उदाहरण आपण इथं घेतलेलं आहे. पुढे पायच होऊ देत आता घट्ट मजबूत पोलादी, पुढल्या का होईना शतका आधी. नीलम मानगाव यांच्या ह्या ओळी आहेत की पायच होऊ देत आता घट्ट मजबूत पोलादी, पुढल्या का होईना शतका आधी. आणि इथं आपल्याला हा जोश जो आहे, उत्साह जो आहे तो ह्या ओळींमधून निर्माण करून कवित्रीला जे सांगायचं आहे तर ते सुद्धा सूचकता जी आहे तर ती इथं व्यक्त केलेली आहे. आणि आपल्यातील जो उत्साह आहे तर तो उत्साह, तो जोश जो आहे तर तो निर्माण करण्याचं काम जे आहे ते
इथं कवयित्रींनी केलेलं आहे. आता पहा विद्यार्थी मित्र हो, आपल्याला या काव्यगुणावर आधारित काही कृती दिलेल्या आहेत. त्या कृती आपल्याला आता सोडवायच्या आहेत. हा स्वाध्याय जो आहे तो आपण बघूया. आता खालील तक्ता पूर्ण करा असं म्हटलेलं आहे आणि इथे आपल्याला काव्यगुण दिलेले आहेत: प्रसाद, माधुर्य, ओज आणि त्याचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. काही ठिकाणी रिकाम्या जागा ठेवलेल्या आहेत, तिथं वैशिष्ट्य त्याची लिहायची आहेत. आता प्रसाद गुण आणि त्याचा अर्थ जर आपण बघितलं तर सुलभता, शब्दांचा सुलभता आणि सोपेपणा म्हणजे प्रसाद हा गुण. वैशिष्ट्य काय त्याचं तर सरळ, सोपी, सुबोध रचना हे प्रसाद गुणाचं काय आहे वैशिष्ट्य आहे. तसं माधुर्य गुण आपण जर घेतला तर काव्यातील गोडवा हे त्या शब्दांचं वैशिष्ट्य आहे आणि आपण जर बघितलं काव्यातील गोडवा हा त्याचा अर्थ आहे माधुर्य म्हणजे, आणि वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर गोडवा, नादमाधुर्य आणि गेयता हे या शब्दांचं वैशिष्ट्य आहे. आता ओज म्हणजे भाषेतील आवेश, जोश, उत्साह हे आपल्याला माहिती आहे आणि त्याचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर वीरश्री, जोश, उत्साह, रौद्र रस जो आहे तर तो इथं व्यक्त झालेला असतो आणि हे ओज या गुणाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे ही कृती जी आहे ती अशा प्रकारे आपण आता इथे पूर्ण केलेली आहे. आता दुसरी कृती आहे खालील उदाहरणातील काव्यगुण ओळखा आणि आपल्याला इथे उदाहरणं दिलेली आहेत आणि त्याच्या पुढे रिकामी चौकट दिलेली आहे आणि ह्या काव्यामध्ये कोणत्या प्रकारचा गुण दिसून येतो ते आपल्याला लिहायचं आहे. आता इथं साने गुरुजींच्या पहिल्या 2 ओळी घेतलेल्या आहेत. खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. अर्थातच हा प्रसाद गुण आहे. शब्दांचा सहज सोपेपणा हे याचं वैशिष्ट्य आहे आणि ही प्रार्थना आपल्याला मुखोद्गत सुद्धा आहे. म्हणजे अशा पद्धतीने इथं प्रसाद हा काव्यगुण जो आहे तो या उदाहरणामध्ये आपल्याला दिसून येतो. आता पुढचं उदाहरण घेऊ आपण. लाल पोपटी कवळी पाने लवलवणारी जिथे तिथे, हिरवे पिवळे रंग त्यामध्ये, केशर सांडे कुठे कुठे. आपल्याला जर बघितलं इथे माधुर्य हा गुण जो आहे तो आपल्याला इथं दिसून येतो. म्हणजे गोडवा काय असतो शब्दांमध्ये ते आपल्याला इथं या ओळींमधून लक्षात येतं. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण. आता इथे आपल्याला साने गुरुजींच्याच ह्या ओळी घेतलेल्या आहेत आणि आपल्याला आता लक्षात आलेलं आहे की इथं जोश, उत्साह जो आहे तर तो इथं निर्माण केलेला आहे. म्हणजे ओज हा गुण जो आहे तर तो या उदाहरणातून आपल्याला दिसून येतो. म्हणजे काव्यामधले हे तिन्ही गुण जे आहेत आणि या तिन्ही काव्यगुणांची जी उदाहरणं आहेत ही सुद्धा आपल्याला इथं आता मिळालेली आहेत. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे जर ओळी दिलेली असतील तर त्याच्यामध्ये कोणता काव्यगुण येतो हे आपल्याला आता ओळखता यायला पाहिजे आणि भाषेचे विद्यार्थी म्हणून आपल्याला ह्या काव्यगुणांचा चांगला परिचय असायला पाहिजे. कारण ह्या काव्यगुणांच ही जी भाषा असते, ही जे साहित्य असते, हे काव्य जे आहे ते अधिक सुंदर बनत असतं. आता पुढे बघा प्रश्न तिसरा इथं दिलेला आहे, कृती तिसरी दिलेली आहे. सर्वप्रथम आपल्याला वाचा असं म्हटलेलं आहे आणि चौकटीत काव्यगुण लिहा असं म्हटलेलं आहे. आता बघा इथे पहिल्या याच्यामध्ये आपल्याला असं म्हटलेलं आहे चौकटीखाली जे अक्षरं दिलेले आहेत ती वाचायचे आहेत आपण की सुबोध काव्य रचना. आता हे कोणत्या गुणाचं वैशिष्ट्य आहे काव्यगुणाचं तर अर्थातच प्रसाद या काव्यगुणाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आपण तिथं चौकटीमध्ये प्रसाद हा काव्यगुण लिहिलेला आहे. आता बघा रचनेत गोडवा असतो हे कुठल्या काव्यगुणाचं वैशिष्ट्य आहे तर अर्थातच त्या ठिकाणी माधुर्य. आणि पुढे पहा स्फूर्तिदायी काव्यरचना, अर्थातच ओज हा गुण जो आहे तर तो इथे असतो. म्हणजे अशा प्रकारे आपण स्वाध्यायातल्या या ज्या काही कृती आहेत तर त्या सुद्धा सोडवलेल्या आहेत. विद्यार्थी मित्र हो, निश्चितपणाने तुम्हाला काव्यगुण हा घटक समजलेला असेल. आज आपण इथेच त्या ठिकाणी थांबणार आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत नवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.